नमस्कार मित्रांनो, आज आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि त्या प्रकरणाचं नाव आहे परिमेय व अपरिमेय संख्या. परिमेय आणि अपरिमेय संख्या ह्या प्रकरणाचे 2 व्हिडिओ ऑलरेडी आपले अपलोड झालेले आहेत. आज आपण तिसऱ्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये काय बघायचं हे लक्षात घ्या तुम्ही. परिमेय संख्येचे दशांश रूप कशा पद्धतीचं असतं आणि ते कशा पद्धतीने लिहायचं असतं याचा सविस्तर अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. आता परिमेय संख्येचं दशांश रूप लिहिण्यासाठी मी सुरुवातीला तुम्हाला 2 संख्या ह्या ठिकाणी घेतो. पहिली परिमेय संख्या बघा ह्या ठिकाणी आणि मग तुम्हाला सांगतो बघा. पहिली परिमेय संख्या घेतो मी 7/4. ही परिमेय संख्या आहे. ही अंश आणि छेदाच्या रूपात मांडलेली परिमेय संख्या आहे. या परिमेय संख्येला आपण व्यवहारी अपूर्णांक असं सुद्धा म्हणतात, लक्षात घ्या. हाच व्यवहारी अपूर्णांक दशांश अपूर्णांकात कसा लिहायचा हे तुम्हाला मी सांगतो. एक साधी भागाकाराची क्रिया आपण नेहमीप्रमाणे करत आलेलो आहे, तीच क्रिया आपल्याला ह्या ठिकाणी करायची. बघा, 7/4 याचा अर्थ 7ला 4ने भागायचं. 7 हे भाज्य आहे आणि 4 हे भाजक आहे. मग भाज्य ह्या ठिकाणी लिहितो आणि भाजक तुमचा हा 4 ह्या ठिकाणी घेणार बाळांनो आपण, नाही का. 4चा पाडा म्हणायचा 7 येईपर्यंत. 4 1 4, 4 2 8. 4 2 8 चालेल का आपल्याला? नाही. 4 1 4. आता वजाबाकी करूया. 7तनं 4 गेल्यानंतर खाली उरतात तुमचे 3. 3ला 4ने भाग जात नाही. या ठिकाणी दशांश स्थळ ठेवलं आपण. दशांश स्थळ ठेवल्यानंतर या ठिकाणी 30 संख्या तयार झाली आहे की नाही. दशांश स्थळ ठेवल्यानंतर 30 शून्य जाऊन बसतो त्या पुढच्या संख्येवरती. आता मात्र 4चा भाग म्हणा, 4चा पाडा म्हणा 30 येईपर्यंत. 4 7 28. 28 वजा करायचे 30 मधून. 28 जर 30 मधून वजा केले तर खाली उरतात तुमचे बाळांनो 2 आणि बाकी 2 आली, परंतु आपण दशांश स्थळ ठेवल्यामुळे ह्याचे 20 झालेत, लक्षात घ्या. आणि पुन्हा 4चा पाडा म्हणा. 4 पंचे 20. 4 पंचे 20 पूर्ण भाग गेला बघा ह्या ठिकाणी. आता बाकी तुमची शून्य आली. ज्यावेळेस तुमची बाकी शून्य झाली आणि भागाकार 1.75 आला, हेच 1.75 हे ह्या परिमेय संख्येचं दशांश रूप आहे. याला दशांश रूप असं म्हणतात. दशांश स्थळ आपल्याला ह्या ठिकाणी दिलेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणून याला दशांश रूप असं म्हणतात. मग आता व्याख्येकडे जाऊ बघा. परिमेय संख्येच्या अंशाला छेदाने भागून, या अंशाला छेदानं भागून ती संख्या दशांश अपूर्णांकात व्यक्त करता येते आणि अशा पद्धतीने आपण ती दशांश अपूर्णांकात व्यक्त केले. त्या दशांश अपूर्णांकाला म्हणजे ह्या संख्येला आपण जे आता उत्तर काढलं, आपण जे भागाकार काढला, हा भागाकार आलेला भागाकार हा दशांश अपूर्णांकामध्ये आलेला भागाकार आहे आणि यालाच काय म्हणतात? परिमेय संख्येचे दशांश रूप असं म्हणतात, लक्षात ठेवा. अतिशय महत्वाचा दुसरा पॉइंट. या दशांश रूपामध्ये सुद्धा 2 प्रकारचे दशांश रूप असतात. एक दशांश रूप असतं खंडित दशांश रूप आणि दुसरं अखंड आवर्ती दशांश रूप, लक्षात घ्या. आता 1 बाय 1 आपण या ठिकाणी बघणार आहोत. खंडित दशांश रूप म्हणजे काय बाळांनो? आताच घेतलेलं जे उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे, या उदाहरणामध्ये छेदस्थानी तुमचे 4 होते. 7ला 4ने भाग दिल्यानंतर तुम्ही भाग देत देत गेलात आणि खाली तुमची बाकी या ठिकाणी शून्य आली. ज्या भागाकाराच्या क्रियेमध्ये बाकी शून्य येते याचा अर्थ असा होतो की त्या संख्येला पूर्ण भाग गेलेला आहे. म्हणजे पूर्ण भाग गेला, बाकी शून्य आली. जे दशांश रूप आपल्याला हे मिळालं, हे खंडित स्वरूपाचं दशांश रूप आलं. म्हणजे तिथं खंड पडला, त्या क्रियेला पुढे जायची आपल्याला गरज पडली नाही आणि म्हणून हे दशांश रूप खंडित आहे. म्हणून याला काय नाव दिलं? खंडित दशांश रूप. लक्षात आलं तुमचं खंडित दशांश रूप. आता अखंड स्वरूपाकडे आपण जाणार आहोत. त्याच्यासाठी एक उदाहरण आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवूया. पुढचं उदाहरण मी ह्या ठिकाणी घेतो बघा. ते उदाहरण पहा तुम्ही. 11 छेदस्थानी 6. ह्या संख्येला मला आता 11 ह्या संख्येला 6ने भागायचं आहे. साधी भागाकाराची क्रिया मगासारखीच करूया आपण. भागाकाराची क्रिया करत असताना हे 11 ह्या ठिकाणी घेतलेत आणि 6 ह्या ठिकाणी घेतले. 11ला भाज्य असं म्हणतो, 6ला भाजक असं म्हणतो. साधी भागाकाराची क्रिया तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कशी करतात सांगा बरं. आता मला 6चा पाडा म्हणायचा 11 येईपर्यंत. 6 1 6, 6 2 12 चालेल का? 6 1 6 केलेत, 6 गेलेत 11 मधून. 11 मधून 6 गेल्यानंतर खाली उरले तुमचे 5. 5ला 6ने भाग जात नाही. या ठिकाणी दशांश स्थळ ठेवलं मी. दशांश स्थळ ठेवल्यानंतर पटकन ह्या ठिकाणी तुमचे शून्य जाऊन बसणार म्हणजे 50 ही संख्या तयार झाली. चला 6चा पाडा म्हणा 50 येईपर्यंत. 6 8 48.
6 8 48 बघा 48 ही संख्या चालेल. 6 9 54 चालली नसती कारण 50 पेक्षा 54 मोठी झाली असती म्हणून 6 8 48 केले. आता वजाबाकी करणार आहोत. 50 मधून 48 गेल्यानंतर खाली किती उरतात सांगा बरं. 50 मधून 48 गेल्यानंतर खाली उरतात 2. बाकी आली 2. पण लक्षात ठेवा दशांश स्थळ ठेवलेला आहे पण ह्या ठिकाणी म्हणजे ह्या ठिकाणी पुन्हा शून्य जाणार तुमचा. म्हणजे इथे झाले तुमचे किती आता 20 ही संख्या तयार झाली बाळांनो. चला आता 20ला पुन्हा 6 न भाग द्यायचा. 6 1 6 6 2 12 6 3 18 6 चोक 24 चालेल का नाही. 6 3 18 म्हणजे ह्या ठिकाणी 3 न भाग जाऊ शकतो. 6 3 18 18 कटलेत खाली उरले 2 बाकी उरली 2 पुन्हा होणार तुमचे 20 आहे की नाही. पुन्हा 6 3 18 18 कटलेत खाली उरले 2 झाले 20. ही भागाकाराची क्रिया अशी निरंतर चालू राहणार आहे सतत चालणार आहे. हिचा खंड कुठंच पडणार नाही कारण बाकी शून्य येत नाही. जोपर्यंत बाकी शून्य येत नाही तोपर्यंत आपण भागाकाराची क्रिया करत राहणार आणि बाकीचं शून्य कधीच येणार नाही. मग याचा जो भागाकार येणार आहे बाळांनो तो भागाकार अशा पद्धतीचा येणार आहे 1.83 83 3 3 3 3 3 3 3 चालूच राहणार आहे. मग याचा भागच पूर्ण जात नाही. हे अखंड स्वरूपात आहे. ही जे दशांश रूप मिळालं तुम्हाला अखंड आवर्ती स्वरूपाचं दशांश रूप मिळालं. हे आपल्याला अशा पद्धतीने सुद्धा लिहिता येतं बघा 1.83 83च्या पुढचे 3चे अंक पुनरावृत्ती होती. त्या अंकांची पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा 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 तेच अंक येणे याला पुनरावृत्ती असं म्हणतात. हा 3चा अंक पुन्हा आला म्हणून मी त्या 3च्या डोक्यावरती असा डॉट लिहिला म्हणजे पुढे सुद्धा 3 3 आहेत. याला अशा पद्धतीने सुद्धा लिहिता येतो. कोणत्या याला अखंड आवृत्ती दशांश रूप हे आहे. आणि आधीचं जे घेतलं होतं ते खंडित दशांश रूप. म्हणून लक्षात ठेवा परिमेय संख्याचे दशांश रूप आपण 2 पद्धतीने लिहू शकतो. एक खंडित दशांश रूप म्हणजे जिथे भागाकाराची क्रिया करत असताना बाकी शून्य येते ते खंडित दशांश रूप. आणि दुसरं अखंड आवृत्ती रूप असं असतं जिथे भागाकाराची क्रिया आपण करायला जातो भागाकार पूर्ण होत नाही कारण बाकी शून्य येत नाही. जोपर्यंत बाकी शून्य येत नाही तोपर्यंत आपण अखंडपणे भागाकार करत असतो. आणि मग ते जे दशांश रूप तुम्हाला मिळणार आहे ते दशांश रूप अखंडी दशांश रूप अखंड आवृत्ती दशांश रूप असणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला खंडित आणि अखंड समजला असेल. आपण आता याच्यावर आधारित असलेली उदाहरणं आपण सोडूया. ओके मित्रांनो सराव संच 1.3 ला आपण सुरुवात करणार आहोत. अतिशय महत्वाचा हा सराव संच आपला आहे. प्रश्न बघा पुढील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. आत्ताच आपण दशांश रूप कशा पद्धतीने काढायचं ते शिकलो. बिलकुल तीच क्रिया आपल्याला या ठिकाणी आता सुद्धा करायची आहे. त्याच्यातलं पहिलं उदाहरण बघा 9 छेदस्थानी 37. ओके म्हणजे ह्या ठिकाणी तुमचा 9 तुम्हाला घ्यावा लागेल आणि 37 तुम्हाला इथे लिहावं लागेल. ओके 9ला 37 न भागायचं. 9 हे भाज्य 37 हे भाजक. चला आता 37 न 9ला भागायचं म्हटल्यानंतर भाग जाणार नाही. मग आपण ह्या ठिकाणी असं करूया 0.1 दशांश स्थळ जर ठेवलं बाळांनो तर आता ह्या ठिकाणी दशांश स्थळ 0. भरपूर शून्य तुम्हाला या ठिकाणी घेता येईल. पण आपण या ठिकाणी 90 विचारात घेणार आहे की नाही. किती विचारात घ्यायचे आपल्याला 90. 37चा पाडा म्हणायचा 90 येईपर्यंत. आता चला मला सांगा 37 1 37 37 2 74 37 3 111. मग आता मला सांगा याच्यातनं 90 येईपर्यंत कुठली संख्या घेता येईल आपल्याला. 111 घेऊन चालणार नाही मोठी होते. 37 74 चालेल बघा 90च्या आत आहे की नाही 74. म्हणून 37 दुने 74. आता हे वजा करायचे आपल्याला. हे वजाबाकी केली समजा काय होईल सांगा मला आता ह्या ठिकाणी 90 मधून 74 गेल्यानंतर हे 6 उरले आणि इथून 1 गेला म्हणजे किती उरले 16 झाले बघा. किती उरले 16. वरून घेतला 1 0 160. ओके आता 160 येईपर्यंत 37चा पाडा बघायचा. 37 चोक 148 37 पंचे 185. 185 चालेल का. ही 160 ही संख्या याच्यापेक्षा मोठी याच्या एवढी किंवा याच्यापेक्षा लहान संख्या पाहिजे पण मोठी चालणार नाही. म्हणजे 37 गुणिले 5 घेऊन 185 नाही चालणार. पण 37 चोक 148 आहे म्हणून आपण असं करूया 37 चोक 148. चला वजाबाकी किती होईल सांगा आता मला या ठिकाणी. हे बघा 10 मधनं 8 गेले 2 उरले. कॅरी 1 केले नंतर हे 5 म्हणजे 1 उरले आणि हा 0 म्हणजे किती झाला 12.
आहे की नाही. 12 ही बाकी आली, परंतु बाकीवर पुन्हा एक शून्य जाऊन बसतो, कारण दशांश स्थळवरती ठेवलेला आपण आहेच. ओके, मग 120 येईपर्यंत 37चा पाडा सुरू करायचा. बाळांनो, हे चालणार नाही. 120 येण्यासाठी बघा 111 चालतील आपल्याला, म्हणजे 37 त्रिक आपण करू शकतो. 37 त्रिक 111. मग आता ही वजाबाकी आपण केली, किती येतील बघा. 10 मधून 1 गेला, 9 उरला, आहे की नाही. इथे 1 शून्य म्हणजे शून्य झाला, इथे सुद्धा शून्य झाला, म्हणजे खाली बाकी किती आली तुमची 9. पुन्हा त्याच्यावर शून्य जाऊन बसला, किती झाले तुमचे 90. किती झाले 90. 90. चला आता पुन्हा 37चा पाडा म्हणूया. 37 त्रिक 111 चालणार नाही, पण 37 दुने 74. 37 दुने 74, म्हणून या ठिकाणी पुन्हा 74 केले. खाली उरले तुमचे किती उरलेत मला सांगा आता. 16 उरले, आणि त्याच्यावर 1 शून्य गेला. बघा या ठिकाणी अंकांची पुनरावृत्ती तयार झाली. बघा या ठिकाणी 160 बाकी आली होती, इथे सुद्धा 160 बाकी आली. म्हणजे काय झालं तुमचं, इथे ह्या ठिकाणी आलोच नाही, ह्या ठिकाणी अंकांची पुनरावृत्ती तयार झाली. पुन्हा पुन्हा तेच अंक आपल्याला ह्या ठिकाणी यायला लागले. मग आता ही भागाकाराची प्रक्रिया ही काही थांबणारी नाहीये, म्हणजे याच्या पुढे अंक येतच राहणार आहे अशा पुढे पुढे. म्हणजेच बघा हे जे दशांश रूप आहे, मी दशांश रूप इथं लिहितो बरं का. याचं जे उत्तर आलं हे किती आहे तुमचं 0.2432, आणि हा तुमचा 2 पुन्हा आला, आहे की नाही. म्हणजे 2 आल्यानंतर पुन्हा 4 आला असता, 4 आल्यानंतर पुन्हा 3 आला असता, 3 आल्यानंतर पुन्हा 2 आला असता. अशा पद्धतीने भागाकाराची क्रिया तुमची चालूच राहिली असती. मग आपण काय केलं असतं बघा, 0.2 4 आणि 3 हे 2 नंतर पुन्हा 2 लिहायची गरज नाही, मग इथपर्यंतच आपण अंक घेतले असते. आणि याला आपण अशा पद्धतीने अखंड आवर्ती स्वरूपात, ही काय आहे अखंड आहे, भाग जात नाही, आणि त्याची आवृत्ती होते, म्हणजे त्याची पुनरावृत्ती होत आहे त्या अंकांची. आणि म्हणून हे जे दशांश रूप आहे अखंड आवृत्ती दशांश रूप आहे. लिहून घ्या व्यवस्थित. चला बाळांनो, खूप इंटरेस्टिंग उदाहरण आहे बघा. 18 छेदस्थानी 42. आपल्याला या ठिकाणी असं पण करता येईल बाळांनो, 18 म्हणजे 7 त्रिक 18, छेदस्थानी 42, साइन 7 42 किंवा 7 सकून 42, आहे की नाही. त्याच्यात हा 6 कटला, हा 6 कटला, म्हणजे उत्तर किती आलं 3 छेदस्थानी 7. 7 त्रिक 18 केले, 7 सकून 42 केले, 6 6 कटवले, 3 छेदस्थानी 7. म्हणजे हा जो अपूर्णांक दिला, ही जी परिमेय संख्या दिली, ही परिमेय संख्या आणि ही परिमेय संख्या सारखीच आहे. लक्षात घ्या, याला फक्त संक्षिप्त रूपात मांडण्याचा प्रयत्न केला. हा अपूर्णांक आणि हा अपूर्णांकात याच्यात बदल नाही, ही सममूल्य अपूर्णांक आहेत. आपण या ठिकाणी आता भागाकाराची क्रिया आपण या ठिकाणी करणार आहोत. भागाकाराची क्रिया करताना मी एक पट्टीचा वापर या ठिकाणी करतो बघा. असं घेऊया या ठिकाणी. ओके, चला आता हे 3 इथे असणार, 7 तुमचे इथे असणार. चला भाग देऊ आपण. 7चा पाडा म्हणू शकतो, नाही म्हणू शकत. या ठिकाणी दशांश स्थळ दिलं तर आता हे तुमचे 3 0 0 भरपूर शून्य आपण या ठिकाणी घेऊ शकतो, जेवढे पाहिजे तेवढे. चला आता हे 30 ही संख्या या ठिकाणी विचारात घ्यायची. 3 नाही घेणार आपण दशांश स्थळ ठेवल्यामुळे. 7चा पाडा 7 चोक 28. किती झाले 7 चोक 28. वजाबाकी केली, 30तनं 28 गेल्यानंतर 2 उरतात, बाकी आली 2, वरून येणार 0. पुन्हा वरून किती येणार 0 येणार. चला पुन्हा पाडा सुरू झाला. 7 दुने 14, 7 त्रिक 21 चालणार नाही, 7 दुने 14. मग आता 14 कटले, 20 मधून खाली उरले 6, त्याच्यावर 0 तयार झाला, 60 झाले. मग 7 8 56 करावे लागतील आपल्याला. ओके, मग 60तनं 56 गेल्यानंतर खाली उरतात बाळांनो 4, 40 संख्या तयार झाली. करेक्ट. चला 7चा पाडा म्हणूया. 7 5 35 करता येतील आपल्याला. 7 5 35, 35 कटले, 40 मधून खाली उरले 5, झाले 50. 7 7 49, 49 केले, 7 7 49, खाली उरला 1, झाले 10. चला 7 1 7, 7 1 7, 7 कटले, वजाबाकी झाली, खाली उरले 3,
झाले 30. मी पाहिजे ते तुमच्यासाठी सोयीसाठी खाली दिसणार नाही म्हणून मी या ठिकाणी घेतो. हा 3 उरला 30 झालता म्हणून या ठिकाणी मी 30 लिहितो. लक्षात घ्या, भागाकाराची क्रिया कंटिन्यू आहे. इकडे न लिहिता मी ह्या बाजूला लिहितो. खाली दिसण्याची शक्यता कमी आहे व्हिडिओमध्ये म्हणून या ठिकाणी बघा. चला 7चा पाढा सुरू करा. आणि म्हणून 7 चोक 28. ओके, खाली उरले किती तुमचे 2 झाले 20. आणि म्हणून पुन्हा 7 दुने 14. लक्षात घ्या, हे 14 उरलेत, 14 झालेत. खाली उरले 6 झालेत 60. हे पहा पुन्हा हे सुरू झालं, हे 30. इथून स्टार्टिंग 30 न झाली, खाली शेवट 30 आला. पुन्हा 30ची वजाबाकी केली 20 झाले. म्हणजे इथून अंकांची पुनरावृत्ती झाली. कुठून? इथून अंकाची काय झाली? पुनरावृत्ती. म्हणजे तेच अंक पुन्हा यायला लागले. म्हणजे हे खंडित रूप असलं पाहिजे, है की नाही? म्हणून आता मी ह्याचं दशांश रूप जे लिहिणार आहे बाळांनो, हे पहा, हे किती असं तुमचं 0.42 85 71 42. लक्षात घ्या, हे भागाकाराची क्रिया चालूच राहणार आहे खाली. हे आपण इथं थांबलो. आता तेच यायला लागल्यामुळे आपण काय झालं, या ठिकाणीच थांबायला पाहिजे होतं. अजून मी पुढे गेलो थोडंसं. तुम्ही अजून एखादी स्टेप पुढे गेला तर काही फरक पडत नाही. ही भागाकाराची क्रिया काही थांबत नाही, कारण बाकी 0 येत नाही. आणि म्हणून तेच आलं. बघा आता काय झालं बघा, 4 2 8 5 7 1. त्याच्यानंतर पुन्हा 4 2, आहे की नाही? हे असं चालूच राहिलं. याच्या पुढे अंक आहेत. मग याला आपण कसं लिहू शकतो? 0.42 85 71. आणि पुढचे हे 2 अंक आहेत ना, हे डबल होत आहेत, ते घ्यायचे नाही आता आपल्याला. त्याच्याऐवजी काय म्हणायचं, याला बार म्हणायचं. बार म्हणजे काय? हे अजून आहेत पुढं. हेच अंक तुमचे पुन्हा पुन्हा येत आहेत, रिपीट येत आहेत. म्हणून आपण त्याच्या डोक्यावर काय लिहिला? बार लिहिला. हे जे रूप आहे, या रूपाला काय म्हणतात माहितीये? अखंड आवर्ती रूप. अखंडपणे चालत आहे, त्याच्यात खंड पडत नाही. त्यातल्या त्यात त्याची आवृत्ती होते, म्हणजे पुनरावृत्ती होते अंकांची. तेच अंक पुन्हा येत आहेत आपले. म्हणून या रूपाला काय म्हणायचं? अखंड आवृत्ती रूप असं म्हणायचं. व्यवस्थित लिहून. चला पुढचं उदाहरण पहा. 9 छेदस्थानी 14. म्हणजे याचा अर्थ 9ला 14ने भागायचं आहे आपल्याला. ओके, 14ने 9ला भाग जाणार नाही म्हणून मी ह्या ठिकाणी दशांश स्थळ ठेवलं 0. आता ह्या ठिकाणी काय झालं बाळांनो बघा, दशांश स्थळ ठेवून गेलेत. भरपूर आपण 0 आपण आपल्या हिशोबासाठी पाहिजे तेवढे आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आता आपण दशांश स्थळ ठेवल्यामुळे आता पुढे 90 ही संख्या आपण विचारात घेणार आहोत. ओके, 14चा पाढा 90 येईपर्यंत ह्या ठिकाणी 14चा पाढा पूर्ण लिहून ठेवलेला आहे. तुमचा पाठ असेलच, नसेल पाठ तर ह्या ठिकाणी बघा. 14चा पाढा 90 येईपर्यंत, म्हणजे याचा अर्थ आपल्याला ही संख्या विचारात घ्यावा लागेल. 14 सक 84, है की नाही? 98 चालणार नाही म्हणून 14 सक 84. चला 90तनं 84 गेल्यानंतर खाली 6 उरतात बाळांनो. बाकी 6 आली. दशांश स्थळ ठेवल्यामुळे ती 60 झाले. किती झाले? 60. आता 14चा पाढा 60 येईपर्यंत म्हणायचा आपल्याला. मग आता चालेल कोणती सांगा मला तुम्हाला या ठिकाणी. हे पहा, हे 70 होतील. 14 पंचे 70 ही चालणार नाही. 14 चोक 56 होतात म्हणून ही संख्या आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. म्हणून आपण लिहू शकतो 14 चोक 56. 56 आता वजा करूया. 60तनं 56 गेल्यानंतर खाली उरतात 4, आहे की नाही? बाकी 4 आली, परंतु दशांश स्थळामुळे ह्या ठिकाणी तुमचे 40 झाले. चला आता 14चा पाढा 40 येईपर्यंत 14 त्रिक 42 चालतील का? नाही चालणार. त्याच्यापेक्षा लहान 14 दुने 28 आपल्याला घेता येईल. म्हणून या ठिकाणी लिहू शकतात 14 दुने 28. आणि मग आता बघा 40 मधून 28 काढून टाका. किती उरतात पहा. मग आता खाली तुमचे 10 मधून 8 गेल्यानंतर खाली 2 उरले आणि 1 कॅरी केला म्हणजेच 12 उरले. 40 मधून 28 काढल्यानंतर 12 उरले. ही बाकी आली, पण त्याच्यावर एक दशांश स्थळ जाणार तुमचे. आता किती झाले? 120. मग आता 120 आलेत. 14चा पाढा 120 पर्यंत जाऊन द्या. कुठे जाणार तुम्ही आता सांगा. आता 14चा पाढा 120 पर्यंत. मग 120 येईपर्यंत म्हणजे तुमचे 126 चालणार नाही, 112 चालतील. बघा 14 8 112 होतात म्हणून 14 8 112. आता ही वजाबाकी करूया.
120 मधून 112 गेल्यानंतर खाली उरला 8, त्याच्यावर 0 झाले तुमचे 80. किती झाले? 80. आता 14चा पाडा 80 येईपर्यंत मग आपल्याला 14 पंचे 70 ही संख्या घ्यावी लागणार तुम्हाला. 14 पंचे 70 म्हणून 70 घेतले, वजाबाकी करूया. सांगा 10 आले, 10 बाकी आली, अजून एक 0 जाणार, 100 झाले. 100 झाल्यानंतर आता बघा 14चा पाडा 14 7 98 होतात. मग आपल्याला ही संख्या घ्यावी लागेल. किती? 7. 14 7 98. वजाबाकी केली, खाली आले तुमचे 2, झाले 20. इथे दिसणार नाही तुम्हाला म्हणून आपल्या सोयीसाठी आपण या ठिकाणी लिहूया ती संख्या 20 आहे की नाही. 20. आता 20ला भाग द्यायचा बाळांनो 14 ने. 14 1 14 म्हणून या ठिकाणी 14 आले. वजाबाकी केली बघा, खाली उरले तुमचे 6 झाले आणि म्हणून इथे 60 झाले. आता वजाबाकी बाकी 60 आली. आता 60 येईनंतर आता भाग द्यायचा आपल्याला पुढे 60 येईपर्यंत. 14 चोक हे बघा 14 चोक 56. खाली उरले 4, झाले तुमचे 40 झाले. पुन्हा आता ही क्रिया इथून इथपर्यंत रिपीट झाली बघा. 60 आला होता ना, इथे काय झाली तुमची अंकाची काय झाली? पुनरावृत्ती. अंकांची पुनरावृत्ती तुमची ह्या ठिकाणी झाली. आपल्याला भाग जात नाही. ही क्रिया तुमची अखंडपणे चालू राहणार आहे आणि म्हणून आपण हे जे दशांश रूप आपण ह्या ठिकाणी लिहिलं बाळांनो ते काय आहे तुमचं 0 पॉइंट. हे बघा हे वरची संख्या 64 28 57 14 याच्याही पुढे अंक आहेत. भागाकाराची क्रिया थांबलेली नाही आपली याची पर्यंत बाकी अजून होती म्हणजे अखंड स्वरूपातलं होतं. पण याच्यात काय झालं बघा 71 नंतर हा 4चा अंक आला म्हणजे इथपासून पुढचा 4पासून आपल्याला आपण त्याला काढू शकतो 0.64 28 57. पुढचा 4 आपण या ठिकाणी घेत नाही कारण तो अंक रिपीट झाला तुमचा आणि म्हणून याला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. हे जे रूप मिळालं तुमचं अखंड आवर्ती रूप मिळालं कारण तेच आवर्तन आपल्याला पुन्हा पुन्हा हे संख्यांचं मिळणार होतं. अशा पद्धतीने अतिशय सोपा असा भाग व्यवस्थित लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. ओके, पुढचं उदाहरण बघा. 103 स्थानी 20 याला भाग द्यायचा आपण भाग द्यायच्या आधी काय करू आपण सर 103ला 5 पहिल्यांदा भागून घेऊया. काय करू 103 इथे लिहिले आणि त्याला पहिल्यांदा आपण 5 भागून घेऊ. मायनस चिन्हाचा विचार आपण या ठिकाणी नंतर करू, वजा चिन्हाचा. चला बाळांनो आता पहा 5ला कितीने गुणलं तर 103 येतील. 5ला समजा 5 गुणिले जर 20 केले तुम्ही नाही का हे झाले तुमचे 100. हे तुमचे 100 होतात. मग ही जी वजाबाकी झाली ही वजाबाकी किती आली तुमची 3 आली आहे की नाही 3 आली. आता पुढे 5 आणि 3ला भाग जात नाही. मी ह्या ठिकाणी दशांश ठेवलो आणि ह्या ठिकाणी तुमचे किती झाले आता 30 झाले. मग 5चा पाडा 30 येईपर्यंत म्हणा 5 सक 30 5 सक 30 बाकी आली 0 भागाकार झाला. आता या ठिकाणी आहे की नाही बाकी 20 0 आली भागाकार 20.6 आला आणि म्हणून हे जे दशांश रूप आहे बघा याचं किती आलं तुमचं 20.6. लक्षात घ्या याला मायनसचं म्हणजे वजाचं चिन्ह होतं म्हणून ह्या उत्तराला सुद्धा काय वजा चिन्ह. अतिशय सोपा भाग होता. हे लगेच लिहून घ्या तुम्ही या ठिकाणी. ओके मित्रांनो, वजा 11 छेदस्थानी 13 ही परिमेय संख्या आहे. बघा मी तुम्हाला सांगितलं परिमेय संख्या ही धन पण असते, परिमेय संख्या ही ऋण पण असते, परिमेय संख्या पूर्णांक असते, परिमेय संख्या अपूर्णांक असते, परिमेय संख्या शून्य पण असते. लक्षात घ्या सर्व. फक्त परिमेय संख्यांमध्ये फक्त करणी नसते हे लक्षात ठेवा. करणी चिन्हात किंवा वर्गमुळाच्या चिन्हात परिमेय संख्या नसते, ती अपरिमेय होत असते आणि म्हणून हे लक्षात ठेवायचं. 11 छेदस्थानी
13 आपल्याला याला भाग द्यायचा. दशांश रूप कशा पद्धतीचा असेल, हा व्यवहार्य अपूर्णांक आहे. दशांश अपूर्णांक जर आपल्याला शोधायचा असेल तर तो कसा शोधायचा बघा. चला या ठिकाणी 11ला 13 ने भागायचं, म्हणून मी 11 इथे घेतले आणि 13 इथे घेतले. लक्षात घ्या, 11 हे भाज्य झालं, 13 हे भाजक झालं. भाज्याला भाजकानं भागायचं. आता पाडा 13चा म्हणायचा. लक्षात घ्या, या ठिकाणी काय झालं, भाजक हा भाज्यापेक्षा मोठा झाला. ज्यावेळेस अशी क्रिया करायची असते भागाकाराची, त्यावेळेस आपल्याला दशांश स्थळ आपल्याला ह्या ठिकाणी लिहून घ्यायचं. त्यावेळेस 110 होतील. आता बाळांनो ह्या ठिकाणी बघा, भरपूर शून्य घेऊ शकतात तुम्ही. दशांश स्थळ ठेवल्यानंतर आपण या ठिकाणी 11 नाही विचारात घेणार, 110 विचारात घेणार. आणि म्हणून 13चा पाडा सुरू करा 110 येईपर्यंत. 13चा पाडा मी ह्या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे. जर तुमचा पाठ नसेल तर 13 8 बघा, 13 8 104 होतात आणि 13 9 117 होतात. 117 चालणार नाही, 110 संख्या आहे आपली. मग आपल्याला 13 8 104 आपण ह्या ठिकाणी घेणार. मग मी या ठिकाणी लिहितो बघा, 13 गुणिले 8 म्हणजे 104. चला आता ही वजाबाकी सांगा मला तुम्ही. 110 मधून 104 गेल्यानंतर खाली उरले तुमचे 6. बाकी 6 आली, पण दशांश स्थळ ठेवल्यामुळे आपले 60 ही संख्या तयार झाली. मग आता 60ला भाग द्यायचा आहे 13ने. चला 13चा पाडा बघा, 13 चोक 52 होतात आणि 13 पाचा 65 होतात. 65 ही संख्या 60पेक्षा मोठी चालणार नाही, परंतु 13 चोक 52 हाच पर्याय आपल्या समोर उपलब्ध आहे. म्हणून 13 चोक 52 मी ह्या ठिकाणी लिहितो. 52 60तनं 52 गेल्यानंतर खाली उरतील बाळांनो. आता मला सांगा, 8 उरले. बाकी 8 आली, परंतु दशांश स्थळ आपण वरती दिलं असल्यामुळे 8चे 80 होतील. मग 80 संख्या तयार झाली आपली या ठिकाणी. चला 13चा पाडा 80 येईपर्यंत म्हणायचं आपल्याला. 13 सक 78 घेता येतील, परंतु 13 7 91 चालणार नाही. म्हणून 13 सक 78 ह्या ठिकाणी लिहितो मी. आता 13 सक 78. मला सांगा, 80 मधून 78 गेल्यानंतर 2 उरले. बाकी 2 उरले, परंतु दशांश स्थळ ठेवल्यामुळे 2चे 20 झाले. आणि म्हणून आता 20 लिहिले आपण. म्हणून 20ला पुन्हा 13ने भाग द्यायचा असेल तर 13 1 13, याच्याशिवाय पर्यायच नाही आपल्याला. म्हणून आपण असं म्हणू शकतो, 13 1 13. आणि 20तनं 13 गेल्यानंतर खाली उरतात तुमचे 7 बाकी आली, परंतु दशांश स्थळ असल्यामुळे 7चे 70 होऊन गेलेत. आणि म्हणून 70 झाल्यामुळे आता आपण चला पाडा म्हणूया. 13चा कुठपर्यंत जाणार आपण आता, 70 पर्यंत. 13 पाचे 65, 13 सक 78, 78 चालणार नाही, पण 13 पाचे 65 चालतील. म्हणून ह्या ठिकाणी 5 घेतले मी. 13 पाचे 65 झाले बाळांनो. वजाबाकी करा. 70 मधून 65 गेल्यानंतर 5 उरतात. बाकी 5 आली, परंतु दशांश स्थळ असल्यामुळे 50 झाले. मग आता 50 झाले. 50 येईपर्यंत 13चा पाडा कोणता आहे, 13 चोक 52 चालणार नाही, पण 13 त्रिक 39 आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागतील. दुसरा पर्यायच आपल्याकडे शिल्लक नाही, म्हणून 13 त्रिक 39 करा. 39 भागले दिले. 50 मधून 39 गेल्यानंतर 11 उरतात तुमचे. 111 म्हणजे 110 झाले. पुन्हा ही क्रिया तुमची रिपीट झाली बघा. 110 म्हणजे इथे अंक तुमचा रिपीट झाला. अंकाची काय झाली, पुनरावृत्ती. अंकाची पुनरावृत्ती. आपल्या सोयीसाठी मी 110 वरती लिहितो, कारण व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही शक्यता खाली, म्हणून 110 मी वरती घेतले. 110ला आता पुन्हा 8ने भाग गुणाल. 13 8 किती होतात बघा, 13 8 104 होतात. आणि म्हणून ते 104 आपण या ठिकाणी वजा करूया. 104 जर आपण वजा केले तुमचे 60 उरतात. आणि मग पुन्हा 6 उरतात. 60 झाले. 13 चोक 52. ही प्रक्रिया तुमची अशी अखंडपणे अविरतपणे चालू राहणार आहे. आणि म्हणून आपल्याला कुठेतरी थांबावं लागेल. मग आपण ह्या ठिकाणी थांबूया. आता पुढे जाण्याची आपल्याला गरज नाही. मग हे अंक आता ह्या ठिकाणी कशा पद्धतीने लिहिणार बाळांनो पाहता. 0.84 61 53 आणि 84. ओके, काय झालं, याच्या पुढे ही प्रक्रिया चालूच आहे. बाकी शून्य येतच नाही. भागाकार आपला अखंडपणे चालू आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी थांबावं लागणार आहे. मग ही प्रक्रिया अशी चालू राहणार. काय झालं तुमचं पहा, 84 61 53. त्याच्यानंतर पुन्हा 84चा अंक आला. म्हणजे ह्या अंकांची पुनरावृत्ती झाली. ही पुनरावृत्ती आपल्याला टाळायची आहे. आणि ती पुढे आपल्याला अशा पद्धतीने लिहायचं, म्हणजे 0.84 61
आणि 53 इथपर्यंतच लिहायचं. त्याच्या डोक्यावरती आपल्याला अशा पद्धतीने बार द्यायचा. याचा अर्थ हे जे रूप मिळालं दशांश रूप, हे दशांश रूप तुमचं अखंड आवृत्ती दशांश रूप, म्हणजे ज्याला खंड नाही, जे सतत आहे, जे अविरतपणे चाललेलं आहे, ते अखंड असं अविरत मिळालेलं आणि त्यातल्या त्याची आवृत्ती झाली म्हणजे त्याच संख्या पुन्हा तुमच्या येत गेल्यात. ह्या रूपास काय म्हणतात? अखंड आवृत्ती रूप असं म्हणतात. या ठिकाणी आपण थांबूया बाळांनो. हा सराव संच संपलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.